एकच जिद्द, एकच जिद्द, रद्द करा, रद्द करा। केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या वाढवण बंदर उभारणीचा वाद आता चिघळला आहे। नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने मच्छीमार संघटनेने देखील आता या वाढवण बंदरचा कडक विरोध केला आहे। तर दुसरीकडे वाढवणसह परिसरात पोलीस बंदोबस्तात पाहण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे। 30 ऑगस्ट रोजी बंदराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार असल्याच्या शक्यतेने पश्चिम किनारपट्टीवरील ग्रामस्थ आता पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। स्थानिक नागरिकांचा विरोध डावळून भूमिपूजनाचा कार्यक्रम केल्यास वाद चिघळणार असल्याचाही स्थानिकांनी इशारा दिला आहे। तर आमच्यावर गोळ्या झाडा, जीव गेला तरीही चालेल, पण बंदर होऊ देणार नसल्याचं पवित्रा घेत आलेल्या अधिकाऱ्यांना परतावून लावले। तुमचा काय संबंध आहे इकडे? तुमचा काय संबंध आहे? आमच्या गावामध्ये तुमचा काय संबंध आहे? नाही, चांगली बिंगले नाही, तुम्ही राहायचं काय घेऊन चला चालते बाई, तुम्ही राहायचं नाही। कोणाला विश्वास गेला ना तर आम्ही काही होऊन देणार नाही, तुम्हाला सांगून देतो। आता इथे राहायचं नाही तुम्ही लोक, पाहिजे तर आम्हाला मारून टाका, तुम्ही फायरिंग करून मारून टाका। मग काय तर काय नाही। मग कशाला आले तुम्ही इथे? तमाम मच्छीमार बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो। तसंच मी ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष या नात्याने सर्व मच्छीमार बंधू भगिनींना सुद्धा या नारळी पौर्णिमा निमित्त शुभेच्छा देतो। आणि यंदाचा मच्छीमारी हंगाम आमच्या मच्छीमारांना भरभराटीचा आणि सुखी समृद्धीचं जावं असं मी आई एकविराच्या चरणी प्रार्थना करून आमच्या मच्छीमारांचे सुखीचे दिवस येवो असं मी मनापासून प्रार्थना करतो। तसंच आपल्याला माहीतच आहे, वर्तमानपत्रातून आपल्याला माहिती मिळालेली की आपले देशाचे माननीय पंतप्रधान साहेब हे वाढवण इथे येणार आहेत आणि नियोजित वाढवण बंदराचं भूमिपूजन करणार आहेत। परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की नियोजित वाढवण बंदराला आमचा सक्त विरोध आहे। आमच्या मच्छीमारांना दिशोजोडीला लावणारा, मच्छीमारांना उद्ध्वस्ती करणारा विनाशकारी मच्छीमार बंदर आम्हाला कुठल्याही परिस्थितीत नको आहे, म्हणून आमच्या या बंदराला सक्त विरोध आहे। तसेच माझ्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती संघाच्या काही 14 संस्थांनी समन्वय समिती स्थापन करून मुख्यमंत्र्यांच्या आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून जे बाधित क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी आणि नुकसान भरपाई मिळण्यासाठी जे पत्र दिलेलं आहे त्याला ठाणे जिल्हा मध्यवर्ती संघाचा कुठलाही समर्थन नाही किंवा पाठिंबा नाही, हे मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो। तसंच मी पुन्हा एकदा सरकारला सांगू इच्छितो की हे विनाशकारी मच्छीमारी बंदर आम्हाला कुठल्याही परिस्थितीत नको आहे, आमचा ठाम विरोध राहील। जय हिंद, जय मच्छीमार।